अमरावती महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर अमरावती शहरामध्ये वेगवेगळ्या समस्या आहे। प्रशासक राज्याच्या काळामध्ये जर पाहिलं तर मोठ्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागले होते। या संदर्भात माझ्यासोबत काही अमरावतीकर आहे। नेमकं अमरावतीकरांच्या नेमक्या काय समस्या आहे, त्यांच्या या निवडणुकीमध्ये काय समस्या असणार आहे, खरंच त्यांचा लोकप्रतिनिधी त्यांच्या समस्या सोडवणार काय, या संपूर्ण संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी अमरावतीकर आहे। दादा काय सांगणार, काय नेमकी समस्या तुमच्या प्रभागामध्ये? गेल्या 3 वर्षापासून आमच्या इथं कोणी नगरसेवक नाही आहेत। महानगरपालिका हे आयुक्ताच्या भरोशावर चालू आहे आणि कसं आहे, कोणतीही गोष्टीची तक्रार निवारण करण्यासाठी एक नगरसेवक पाहिजे, म्हणजे जो आपल्याला काय म्हणतो प्रतिनिधी, आणि तो प्रतिनिधी नसल्यामुळं कोणत्याही तक्रारी आमच्या प्रभागातल्या सॉल्व झाल्या नाही आहेत। दिवसेंदिवस त्या यांच्या म्हणजे आपले जे तक्रारी आहेत त्या वाढून राहिलेल्या आहेत। नाल्या असो, रस्ते असो, रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे प्रत्येक ठिकाणी, पण ते रुंदीकरण फक्त मोजकंच चालू आहे आणि कामाला वेळ होऊन राहिलेला आहे। दिवसेंदिवस आपल्या नागरिकांना त्रास होतो आहे आणि माझी असं सर्व नागरिकांना विनंती आहे की आणि अमरावती शहराचाही विकास इतवारा चौकातला जो पूल आहे तो काही दिवसापासून बंद आहे। त्याचं काम कसं चालू आहे, काय चालू आहे हे कोणालाच माहिती नाही आहे। तिथेही रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम चालू आहे आणि असं मला विनंती आहे महानगरपालिका किंवा प्रशासनाला की आमचे हे प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करावं आणि नागरिकांना अशी विनंती आहे की आपला चांगला आणि जो व्यक्ती नगरसेवक म्हणून निवडून द्याल तर त्याचे विचार, आचार आणि तो आपल्यासोबत राहील काय हा विचार करूनच मला नागरिकांना विनंती आहे की त्यांनी हे नगरसेवक निवडून द्यावा। माझ्यासोबत काही महिला देखील आहे। काकू काय सांगणार, तुमच्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहे? आमच्या प्रभागामध्ये आज 7 वर्ष झाले नगरसेवक नाही आहे। हे सगळं प्रशासक पाहत आहे आणि नाल्या पण अशा तुंबलेल्या असतात, साफसूफ नसते, मच्छराचा खूप प्रादुर्भाव झालेला आहे आणि बाकीचं म्हणजे कचऱ्याचा ढीग असतो। हे जे कचऱ्यावाले गाडीवाले 8-8 दिवस येत नाहीत, हा खूप प्रॉब्लेम आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक चांगला सक्षम नगरसेवक आला पाहिजे। त्यांनी सर्व प्रभागाची चांगल्या प्रकारे स्वच्छता, जे मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या पाहिजे, असा नगरसेवक आम्हाला पाहिजे। नक्कीच काम करणारा नगरसेवक आपल्याला पाहिजे अशी भूमिका नागरिकांची आहे। दादा, अमरावती शहरातील जयस्तंभ आणि राजापेठकडे जाणारा उड्डाणपूल गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे। मोठ्या वाहतूक कोंडी होता, तुम्ही काय सांगणार? गेल्या काही दिवसापासून महानगरपालिकेत पूर्ण शोकशुकाट आहे। समजा ट्रॅफिकची समस्या जर पकडली तुम्ही, तो काही दिवसापासून हा पूल पूर्णरित्या बंद आहे। त्याच्यावर काही तोडगा निघाला नाही की ट्रॅफिक कुणीकडून करायचं, काय करायचं। आज पंचवटीपासून तर रेल्वे स्टेशन झालं, राजकमल झालं, ट्रॅफिक एवढ्या प्रमाणात वाढलं आहे की त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही आहे, ना प्रशासनाचा आहे ना ट्रॅफिकचं ऑफिसचं आहे, कोणाच नाही आहे। तसेच महानगरपालिकेत स्वच्छता नावाचं जे यांनी धोरण राबवलं होतं ते धोरण यांचं निकृष ठरलं आहे। तर त्याच्यामध्ये समजा आता समजा एका प्रभागातलंच झालं तर कचऱ्याच्या गाड्या बंद आहे, यांना कचऱ्याचा पॉईंट कुठं टाकावं हे भेटत नाही। यांच्याच आपसापसातच हे पक्षांतर्गत भांडणं करतात। सत्ताही यांचीच आहे, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सत्ता यांची असल्यावर हे कुठंच म्हणजे बसत नाही। यांना जर म्हटलं की तुम्ही कोणाला दोष एकमेकांना दोष देत बसत आहे, दोष देतात हे। त्याच्यामुळं मी अमरावती महानगरपालिका तसेच प्रशासनाला विनंती करतो की हा प्रश्न सामान्य नागरिकाचा म्हणून तुम्ही सोडा। आता तुम्ही माझ्या बाजूने उभे आहे तर मागे तुम्ही कचऱ्याचा ढीग बघू शकता, कचरा बघू शकता किती आहे, तर याच्यावर कोणाचाच अंकुश नाही आहे। म्हणून आता मी जनतेला एक प्रामाणिकपणे नम्रपणे विनंती करतो की आपण असा नगरसेवक किंवा असा कोणी निवडावा की तो आपल्या प्रशासनाचं बघेल। दादा, तुम्ही काय सांगणार? स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती हे स्लोगन फक्त नावापुरतंच राहिलेलं आहे। स्वच्छता कुठे दिसत नाही आहे, जिथे पण तिथं घाण पडलेली असते। कोणीही रस्त्यानं जाण तर कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत, त्याची दुर्गंध सगळीकडे लोकांकडे पसरत आहे। त्याच्या लोकांच्या आरोग्यावर खूप त्याचा परिणाम होत आहे, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे। ह्या गोष्टीकडे लक्ष देणारा योग्य माणूसच याच्यानंतर प्रत्येक नागरिकांनी विचार करून निवडून द्यावा। तुम्ही काय सांगा, काय काय समस्या तुमच्या प्रभागामध्ये? आमच्या इकडे सर्वात जास्त समस्या आहे ते लहान मुलं इथं त्याचं लसीकरण केले जाते, त्यांना कोणताच सेंटर पॉईंट नाही आहे आणि ओपन जागा एवढ्या आहे का त्याच्यापाशी कुठेही उभारू शकतो पण नाहीच नाही। एक वाचनालय नाही आहे, गरिबाच्या मुलांना शिक्षणासाठी कुठं ट्युशन लावू शकत नाही, एवढा मोठा पैसा वाचनालयात कोणत्या जाऊ शकत नाही, त्यांनाही कोणत्या सोयी नाही आहे। लेडीज जर आली त्याखाली कोणती बाथरूमची व्यवस्था नाही आहे का किंवा लॅट्रिनची व्यवस्था नाही आहे।
त्याच्यानंतर जे ह्या कचरा जे असतं खूप सावडतोसळ करते, एका ठिकाणी गंजी मारते, तिथे गेल्या लोक तिथं अन्न फेकते, तिथं कुत्रे जमा होतात. उद्या एखाद्याला काही कुत्र्यापासून विजयी होऊ शकते. म्हणजे अनेक समस्या आहे, पण समस्या नगरसेवक या लोकांना आयुक्तांना दिसतच कशाने, हे एक नवल आहे. 5 वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, नंतर प्रशासक राहतो. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या समाधानी आहेत का? कामं झाले का? नाही, पक्षांच्या बाबतीत मला तर काही नाही बोलायचं, परंतु जोपासून जेव्हापासून प्रशासकाची सत्ता झाली इथे, तोपर्यंत इथे काम पाहिजे त्याचं व्यवस्थित होत नाही. आता आमचे इथे सर्व्हिस लाईन आहे, अगदी तुंबलेली असते, मच्छराचा प्रादुर्भाव होतो. रस्ते मोठ्या मुश्किलनं आता रस्ता झाला, परंतु त्याच्या बाजू साईड भरल्या नाही, त्यामुळे कोणती गाडी त्या गड्ड्यात केव्हा पडेल याचं काही याची शक्यता खूप आहे. अर्धवट काम सोडून ठेकेदार चालले गेले. त्यांनी फक्त मधला रोड केला आणि पेव्हिंग ब्लॉक आणि दुसऱ्या बाजूचे गड्डे हे तसेच ठेवले आहे, भरलेले नाही. त्यामुळे आम्हाला गाड्या ठेवायला सुद्धा जागा नाही, घरात गाडी नेता येत नाही. त्यामुळे सक्षम नगरसेवकच आला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. तर निश्चितच आपण जर पाहिलं तर 2017मध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीची एखादी सत्ता होती आणि पुन्हा एकदा निवडणुका होऊ घातलेल्या. या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर आमच्या प्रभागामध्ये या काही समस्याच्या छोट्या समस्याच्या सोडवल्या गेल्या पाहिजे, अशी जी एकूणच जी मागणी आहे अमरावतीकरांनी केलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.